आज आपण मिरचीची भजी कशी करणार आहोत हे बघणार आहोत. चला तर आता रेसिपीकडे वळूया. आपण आता इथे 2 ते 3 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 5 ते 6 हिरवी मिरची, जिरं, हे पहा आपण ओवा असा मॅश करून ह्यामध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर ह्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे, थोडंसं मीठ चवीपुरतं, आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपण जसं भज्याला भिजवतो त्या प्रकारेच हे मिश्रण एकजीव करायचं आहे. आपण आता हे मिश्रण अशा प्रकारे एकजीव करून घेतलेलं आहे. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही, जेणेकरून ह्यामध्ये मिरची व्यवस्थित बुडली गेली पाहिजे. आता ह्यामध्ये तुम्ही मिरची पावडर, धनिया पावडर हे सगळे मसाले टाकू शकता, पण आता ही मिरचीच आपल्याला फ्राय करायची आहे, तर आपण ह्यामध्ये बाकीचे मसाले टाकायची काही गरज नाही. आता हे पहा, हे अशा प्रकारे आपण उभी मिरची ही कट करून घेतलेली आहे. हे बघू शकता तुम्ही. आता आपण ह्याला पूर्ण हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. आता आपण तेल तापायला ठेवलं आहे, त्यामध्ये आता आपण ही मिरची आता आपण ह्यामध्ये सोडून देऊया. तुम्ही बघू शकता आपण एका बाजूने आता ही पलटी करून घेतली आहे. व्यवस्थित ही पूर्ण व्यवस्थित ह्याला बेसन पीठ लागलेलं आहे. आता ही मिरची आपण एका बाजूने लाल झाली की दुसऱ्या बाजूने अशी पलटी करून घेऊया. हे पहा, आता ही मिरची किती व्यवस्थित असे दोन्ही बाजूनी ब्राऊन झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. असेच आता आपण ह्या सगळ्या मिरच्या फ्राय करून घेऊया. आज आपली मिरचीची भजी तयार आहे. हे पहा, आता बाहेर जोरदार पाऊस पडत असताना घरामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे मिरचीचे कांदा भजे करून तुम्ही खाऊ शकता.